तर तुम्ही आम्हाला विसरलेले आहात. एकही व्हिडिओ आजकाल चॅनलवर येत नाही. पहिल्या अटेम्प्ट पर्यंत रोज मोटिवेट करायचात. पहिल्या अटेम्प्ट पर्यंत तुम्ही आम्हाला खूप सारं शिकवलं, वेगवेगळ्या सिरीज आणल्या आणि दुसऱ्या अटेम्प्टला डायरेक्ट गायब झाले. जेव्हापासून सरांनी पेड बॅच लॉन्च केली आहे ना, तेव्हापासून सर पूर्ण बदलले. तसंच सरांनी तुझी किडनी काढून घेतली जणू काही. काय इमोशनल मेसेज टाकता राव चॅनलवर. मी भरपूर विद्यार्थ्यांचे वाचत असतो, सर असं नाही, आता आपली गरज संपली, असं झालं तसं झालं. अरे बापरे, मला तर रडूच आलं. 5-6 दिवसात माझी रडण्यात गेली. काय खतरनाक इमोशनल पोरं आहेत म्हणून इकडं. अरे बेटा, नुसतं पेड बॅच लॉन्च करून होत नसतं. त्याच्या बॅकएंड मध्ये खूप सारे काम असतात. क्वेश्चनची टायपिंग, त्याची डिझायनिंग, त्याचं फॉर्मॅटिंग, त्याच्यानंतर ते अपलोड करणं ऍपवर. बॅकएंड मध्ये इश्यूज असतात, टेक्निकल इश्यूज, टेक्निकल टीम बरोबर कोऑर्डिनेट करणं. हे सगळं एकाच व्यक्तीला करावं लागतंय सध्या. ही व्यक्ती त्या कामातच जास्त बिझी होते. ठीक आहे, म्हणूनच मी व्हिडिओ टाकू शकलो नाही. आणि हे जे डोळे आहेत ना, डोळे डोकं इतकं जास्त दुखायला लागायचं, ते सारखं पीसी समोर की मला डिजिटल बोर्ड समोर उभं राहायला इच्छाच व्हायची नाही. आता जोपर्यंत मला काही कॉन्टेंट मिळत नाही सॉलिड टाकायला, तोपर्यंत काय उगाच येऊन थोडी बडबड करणार तुमच्याशी. काहीतरी महत्वाचं पाहिजे ना. आणि तोपर्यंत आपल्या सिरीज चालू आहेत ना रे. रक्षक चालू आहे बेटा. चालू आहे म्हणजे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. ऍपवर पण आहेत. रोज मुलं अभ्यास करतायत. MHT CET 5 year PYQ आहे, 99% आहे. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. काय पाहिजे तर आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि सर असे किती दिवस तुला सोडून गेले होते? किती दिवस गेले होते बरं? माझ्या मते 21, 22, 23 साधारण 5-6 दिवस किंवा मॅक्सिमम 7 दिवस. त्याच्या आधीपर्यंत तो होतो ना 6-8 महिने. जेव्हापासून चॅनल चालू आहे तेच तर करतोय ना बेटा आपण. पण नाही सर तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत पाहिजे. शेवटपर्यंत सोबत पाहिजे. अरे बेटा, एकट्यालाच यावं लागतं या जगात आणि एकट्यालाच जावं लागतं. शेवटपर्यंत कोणी कुणाला पुरत नाही. बरं जाऊ दे, फिलॉसॉफिकल ज्ञान द्यायला आलो नाही मी तुला. काहीतरी महत्वाचं तुझ्या कामाचं सांगायला आलो. ही एक नवीन सिरीज ही मी आधीपासूनच प्लॅन केलेलं. ठीक आहे ना. शेवटी बघा, पहिल्या अटेम्प्ट नंतर सेकंड अटेम्प्टला तुम्हाला क्वालिटेटिव्ह इम्प्रूव्हमेंट करावं लागणार. त्यासाठी टेस्ट सिरीज जॉईन करायची होती. त्यामुळे मी घातक आणलं. काही जणांनी आधीच दुसरीकडे टेस्ट सिरीज जॉईन केली आहे, त्यांच्याकडे काही आर्थिक अडचणी आहेत. दॅट इज कम्प्लिटली फाईन. तुम्ही ते करा. सो इम्प्लिमेंटेशन गेम हे तुम्हाला मागेही सांगितलं होतं. पण मग आता इम्प्लिमेंटेशन जर तुमचं झालं असेल, तुम्ही टेस्ट देत असाल, तर त्यात द्याच. ही नवीन सिरीज आणली आहे की ज्यामध्ये आपण 40+ ला जायला काय करू ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. मागची सिरीज कुठली होती? रक्षक होती. त्याचा टार्गेट काय होता? 35 मार्क्स. ठीक आहे. याचा टार्गेट काय? 35, 40+ मार्क्स. ठीक आहे. मग सर कसं करायचं ते सगळं सांगतो. बघा, एक लक्ष द्या. हा टाइम टेबल आहे तुमचा. हा टाइम टेबल आहे. ठीक आहे. हे तुम्हाला दिसतंय का? डे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता हे डे म्हणजे काय? हे डे म्हणजे आहे बेटा मे ची डेट आहे. ही मे ची डेट आहे. मे. सो 1 मे जो आपला महाराष्ट्र दिवस आहे, तिथून आपण सुरू करणार आहोत. वी विल स्टार्ट विथ इलेक्ट्रोस्टॅटिक्स. मी प्लॅन सांगेल तुम्हाला, काळजी करू नका. डे 2 ला बेटा आपण करंट आणि AC कव्हर करू. डे 3 ला वेव्ह ऑप्टिक्स सुपरपोजिशन ऑफ वेव्ह कव्हर करू, म्हणजे 3 तारखेला. त्याच्यानंतर 4 तारखेला EMI मॅग्नेटिझम. 5 तारखेला रोटेशनल फ्लुइड हीट ऑसिलेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 तारखेला मॉडर्न फिजिक्स. 7 तारखेला 11वीचा पूर्ण सिलेबस संपेल. आणि 8 तारखेला आपण एक फुल लेंथ टेस्ट ठेवू. एक तर 8ला किंवा 9ला. आता सध्या टेंटेटिव्ह डेट 8 आहे. ही जी फुल लेंथ टेस्ट असेल, ती फुल लेंथ म्हणजे फिजिक्सची फुल लेंथ टेस्ट असेल, ती पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट असेल आपल्या ऍपवर. ठीक आहे. सो हा प्रोग्राम आहे. सर या प्रोग्राम मध्ये तुम्ही काय करणार आहात? या प्रोग्राम मध्ये बेटा आपण मेजरली आपण काय करणार? क्वेश्चन सॉल्व्हिंग करणार. क्वेश्चन सॉल्व्हिंग. ते पण कुठले क्वेश्चन्स? थोडेसे क्वालिटी क्वेश्चन्स. की असे क्वेश्चन्स जिथे तुम्हाला टाइम मॅनेजमेंटला प्रॉब्लेम होते किंवा सुचत नाही है ना, क्वालिटी सॉल्व्हिंग आपण करणार. जे पण सीईटीचे 5 year PYQ आहेत. रक्षक मध्ये तर आपण मेजरली 1-2 वर्षाच्या PYQ ला जास्त फोकस केलेलं. 5 year PYQ सिरीज जी आहे, जी पूर्ण मदर सिरीज आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामधून जे बेस्ट प्रश्न आहेत ते प्लस काही JEE आणि नीटचे क्वेश्चन्स हे मी सोडवणार लाईव्ह. ठीक आहे. ओके सर. आणि मी पण सोडवेल, काही तुम्हाला होमवर्क पण देईल. जमलं तर त्याचं सोल्युशन देईल मी, नाहीतर आन्सर की 100% मिळेल तुम्हाला.
ठीक आहे, म्हणजे काही पार्ट मी करेल, काही पार्ट तुम्हाला करायचा आहे आणि ही सॉल्व्हिंग कंप्लीट करायची आपल्याला. म्हणजे साधारण तुम्ही समजून घ्या 7 दिवसात आपला सिलेबस कंप्लीट होईल. ठीक आहे, आणि 8व्या दिवशी फुल लेंथ टेस्ट होईल. याच्यामध्ये बेसिक फॉर्म्युला, बेसिक रिव्हिजन फॉर्म्युला करू आपण, फॉर्म्युलाची रिव्हिजन करू, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण अपार्ट फ्रॉम दॅट कन्सेप्ट सांगत बसणार नाही मी, डायरेक्ट आपण क्वेश्चन सॉल्व्हिंग करणार. कारण आता हा आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचंय, आपल्याला वेळ वाचवायचा आहे. ठीक आहे ना. सो साधारण 1-2 तासाचे लेक्चर असतील, 2-2 तासाचे लेक्चर असतील रोज. ठीक आहे, त्या 2 तासाच्या लेक्चरमध्ये जेवढे जास्तीत जास्त क्वालिटी PYQ, क्वालिटी क्वेश्चन्स आपण सोडवू शकलो, दॅट इज बेटर. आणि उरलेले मी तुम्हाला होमवर्कला देईल आणि आय विल ट्राय माय बेस्ट की मी सोल्युशन प्रोव्हाइड करायचं पण ट्राय करेल. ठीक आहे, मग दुसऱ्या दिवशी आपण त्याचं थोडंफार डिस्कशन पण घेऊ, जर एखादा स्पेसिफिक क्वेश्चन आला नाही तर. ठीक आहे बेटा, ओके सर. याच्यामध्ये बघा काय काय, आता काही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, नो बेसिक क्वेश्चन्स. बेसिक क्वेश्चन म्हणजे काय की एकदमच जे फालतू क्वेश्चन्स असतात, जसं आता v = ω√a² - x² आहे. तर फालतू क्वेश्चन मी कोणाला म्हणेल की फालतू क्वेश्चन याला म्हणेल जेव्हा त्यांनी विचारला की फाइंड द वेलॉसिटी ॲट x = a/√2. आता x = a/√2 म्हणजे फक्त तिथे x = a/√2 सबस्टिट्यूट करायचा आणि तुम्हाला वेलॉसिटी मिळून जाईल. चांगला क्वेश्चन पाहिजे आपल्याला, चांगला, त्याच फॉर्म्युल्यावर चांगला, थोडंसं ऍप्लिकेशन, थोडासा कॅल्क्युलेशन, मला थोडंसं लॉजिकल. तर ते प्रश्न आपण मेजरली डील करणार आहोत. ठीक आहे, ओके. सो बेसिक कॉन्सेप्ट, बेसिक क्वेश्चन, बेसिक फॉर्म्युला. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण जास्त वेळ नाही वाया घालवणार, ते थोडक्यात कव्हर करेल. टार्गेट ऑडियन्स कोण आहे, हे कोणासाठी आणतोय मी प्रोग्राम. बघा, जे विद्यार्थी फिजिक्स 0 पासून चालू करतायत किंवा जे एकदमच कमी, ज्यांचं काहीच येत नाही ज्यांना फिजिक्स, तर त्यांच्यासाठी तर रक्षक 99 पर्सेंटाईल, वेळ कमी असेल तर 99 पर्सेंटाईल वगैरे जा, सेकंड अटेम्प्टला ते पण वर्क करेल, कारण तुमचा टार्गेटच 30 मार्कापर्यंत आहे. ठीक आहे, पण ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट 35+ आहे, 30+ आहे, सेकंड अटेम्प्टला त्यांना डिफिकल्ट क्वेश्चनची पण सॉल्व्हिंग करायची आहे, ते पण CET रिलेव्हंट. डिफिकल्टचा अर्थ असा होत नाही की जे ऍडव्हान्सचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायला लागलो इथे, नाही. वी हॅव टू बी व्हेरी एक्झाम स्पेसिफिक. आपला टार्गेट काय, सेकंड अटेम्प्टचा CET, सेकंड अटेम्प्टच्या CETला क्वालिटिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, सो दॅट आपण कॉम्पिटिशनच्या वरती राहू. तो 35+ वाले जे विद्यार्थी आहेत, ज्यांचे एकदा सिलेबस पूर्ण झालाय किंवा 70-80% सिलेबस पूर्ण झालाय, थोडेफार क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात, ठीक आहे, त्यांच्यासाठी ही सिरीज आहे मेन. ओके सर, ओके. बाकीच्यांनी बेटा रक्षक फॉलो करा, 99 पर्सेंटाईल फॉलो करा, काही प्रॉब्लेम नाही. 8 तारखेला जेव्हा फुल लेंथ टेस्ट वगैरे होईल, ते झाल्यानंतर जमलं मी ट्राय करेल माझा की 9-10 तारखेला एखादी छोटीशी रिव्हिजन घेऊन टाकू आपण पूर्ण फिजिक्सची. ती कशी घ्यायची आय डोंट नो. म्हणजे आता त्याला फॉर्म्युला आपण काय करू, कारण ऑलरेडी मी घेऊन ठेवले, ऑलरेडी 11.5 तासाचं लेक्चर आहे आपलं 12वीचं आणि ते 11वीचं. सो परत घ्यावी लागेल, तर क्वालिटेटिव्ह आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्हिंग करू. आताची जी रिव्हिजन राहील ना, ती क्वेश्चन सॉल्व्हिंग मध्येच राहील. ऍट द एंड ऑफ द डे तुला तिकडे जाऊन क्वेश्चन सॉल्व्हिंग करायची. मग आता थेरी करून काय करणार. ठीक आहे, सो थेरीच्या मागे लागू नका. थेरी बेस्ड क्वेश्चन घेऊ आपण, पण मग क्वेश्चन घेऊ आपण, जास्त थेरी, जास्त फॉर्म्युले ते सगळं नाही. ठीक आहे, ठीक आहे बेटा. सो दिस इज इट, हे तुमचं प्लॅनिंग असेल. सो बेसिकली आजची तारीख काय, हा व्हिडिओ अपलोड होतोय 29 तारखेला. सो उद्या पण एखादा काहीतरी व्हिडिओ येईलच तुम्हाला काही मोटिवेट करायला. त्याच्यानंतर 1 तारखेपासून तर 8-9 तारखेपर्यंत जे काही आहे, 8-9-10 तारखेपर्यंत मी पूर्ण वेळ तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. ठीक आहे ना, कारण आता घातकचा पण थोडा लोड कमी झालाय. पार्ट टेस्ट आता मुलांच्या कंप्लीट होतील. सो आता 5वी पार्ट टेस्ट होणार आहे आपली 1 तारखेला. घातकचे जे बॅचचे मुलं आहेत त्यांना माहिती आहे अँड दे आर डुईंग व्हेरी वेल. प्रत्येक जण इम्प्रूव्हमेंट कडे हळूहळू चाललंय. मेन म्हणजे काय ना, कुठल्याही टेस्ट सिरीजचा एक उद्देश असतो, टाइम मॅनेजमेंट, ॲक्युरेसी, पियर जे आहे आतलं ते जाणं, आणि त्यासाठीच आपली ट्रेनिंग चालू आहे. सो मार्क्स जरी कमी आले तरी सुद्धा ते प्रेशर मॅनेजमेंट वगैरे सगळं त्यांच्याकडून होतंय. बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला मेसेज आलेला की सर तुम्ही काय म्हणतात, घातकचे ऍडमिशन बंद करू नका, म्हणून मी त्या परत चालू केल्या. ज्याला करायचं असेल जॉईन करू शकता, नसेल करायचं तरी सुद्धा ज्या एक्झिस्टिंग टेस्ट सिरीज आहेत तुमच्या त्याला व्यवस्थित फॉलो करा. ऍट दिस स्टेज हे क्वेश्चन्स तुम्हाला हेल्प करतील का, डेफिनेटली करतील. पण बेटा टेस्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते स्वतः सोडवावं लागेल, त्याचे सोल्युशन बघावं लागतील, त्याचा अनालिसिस करावं लागेल, तर तुम्ही तुमच्या लेवलला बेस्ट व्हाल. ठीक आहे ना. तुम्हाला आतापर्यंत हे लक्षात आलं असेल की जेव्हा मी सॉल्व्हिंग करून घेतो तुमच्याकडून, किंवा जे कोणी तुमचे मॅथ्स केमिस्ट्रीचे टीचर्स असतील ते सॉल्व्हिंग करून घेतात, तेव्हा सॉल्व्हिंग होतं, पण स्वतःहून सॉल्व्हिंग होत नाही. तर स्वतःहून सॉल्व्हिंग करायसाठी तुम्हाला स्वतः पेपर द्यावा लागेल टाइम फ्रेम मध्ये.
सो शेवटच्या दिवशी म्हणजे आता हे जे शेवटचे दिवस आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. कुठली टेस्ट सिरीज फॉलो करायची हे तुम्ही ठरवा, पण टेस्ट बाबतीत रेग्युलर राहा. दॅट इज माय पॉइंट. टेस्ट करायचं, त्याचं अनालिसिस, रिव्हिजन, आणि आपली ही सिरीज आहे त्याच्यामध्ये क्वालिटी आपण क्वेश्चन्स कव्हर करू. डेफिनेटली ते कव्हर करा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग बाकी जे काही तुम्ही रक्षक आहे किंवा कुठली एक सिरीज फॉलो केली त्याला रिवाइज करा. मोर दॅन इनफ. सेकंड अटेम्प्ट साठी बिंदास कॉन्फिडेंटली जायचं. चांगला पेपर जाईल. ठीक आहे. नो डाऊट चांगला पेपर जाईल. ओके सर. सो आर यू रेडी फॉर दिस? आर यू रेडी? बघा, जी 2026 ची सीईटीची बॅच आहे, हे आपले शेवटचे 10 दिवस आहे बेटा. हे शेवटचे 10 दिवस आहे जिथे तू फिजिक्स शिकणार आणि मी फिजिक्स शिकवणार. ठीक आहे ना. आपण शेवटचे 10 दिवस सीईटीचं प्रिपरेशन करणार आहोत, 10-12 दिवस. त्याच्यानंतर सीईटीचा आपला काही संबंध नाही. माझा जरी संबंध राहिला तरी तुमचा संबंध राहणार नाही, कारण दॅट इज डन फ्रॉम युअर साइड. आपल्याला रिपीट वगैरेच्या भानगडीत पडायचं नाहीये. हा, एकदमच गरज पडली तर त्यानंतरच्या गोष्टी आहेत, पण सध्या तरी माझा फोकस हाच आहे की सेकंड अटेम्प्टला आपल्याला आपलं बेस्ट कॉलेज मिळावं जे आपण डिझर्व करतो. सो आता जर तुम्ही थोडेसे थकलेले असाल, थोडे इरिटेट झाले असाल, ठीक आहे, की सारखं ते नोटिफिकेशन येतंय सर, मग डेट्स पण लांबवत आहेत, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत है ना, खूप सारे अननोन फॅक्टर आहेत, कॉम्पिटिशन वाढेल, हे होईल ते होईल. बरेच मुलं मला टेलिग्रामवर मेसेज करत असतात, सर या ग्रुपमधून मी हा फोटो बघितला, इथे सांगायला लागलेत की सेकंड अटेम्प्टला खूप कॉम्पिटिशन वाढणार आहे हे वगैरे. तर या सगळ्यामुळे ना एक मेंटल फॅटिग येतो, एक स्ट्रेस येतो अननेसेसरी, आणि त्याच्याने मग अभ्यास करायची इच्छा निघून जाते. पण आता तुम्हाला स्वतःला पुश करायचंय. सो इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर रिझल्ट कसे येऊ, मार्क्स कसे पडू, जे शेवटचे 10 दिवस आपल्याकडे आहेत ना, आता 10-12 दिवस, त्या 10-12 दिवसामध्ये तुमचं बेस्ट द्या. बेस्ट म्हणजे तुम्ही एफिशियन्सी मेंटेन करा. प्रॉपर झोप झाली पाहिजे, प्रॉपर केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स, बायो जे असेल तुमचं त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, पेपर द्या, रिव्हिजन करा, लेक्चर्स करा, अँड रिपीट दिस प्रोसेस. तुम्ही जर या प्रोसेसमध्ये 10 ते 12 दिवस कंटिन्युअस राहिला, ही माझी गॅरंटी आहे. जर तुम्ही 10 to 12 डेज कंटिन्युअस राहिला, पीक अभ्यास करताय, तुम्ही सगळं व्यवस्थित करताय आणि सॉल्व्हिंग जास्त करताय, सॉल्व्हिंग अनालिसिस याच्यावर जास्त भर आहे, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचा पेपर चांगला जाईल. कारण एक्झाम मध्ये लागतं मोमेंटम. मोमेंटमचा अर्थ काय की तुम्हाला एक वेलॉसिटी पकडावी लागते, एक स्टडीचं एक काय म्हणतात त्याला, जो इनर्शिया आहे ना, इनर्शिया ऑफ मोशन पण एक असतो. तर इनर्शिया ऑफ मोशन म्हणजे त्या स्टडीच्या मोशन मध्ये जावं लागतं. एकदा तुम्ही अभ्यासाच्या फ्रेमवर्क मध्ये असलात, रोज मी कधी एसी सॉल्व्ह करते, कधी करंट इलेक्ट्रिसिटी, कधी इलेक्ट्रोस्टॅटिक, कधी हे कधी ते, सो माझं ब्रेन आहे ना ऍक्टिव्हली फक्त तेच काम करतंय. काय करतंय? रिकॉलिंग करतं, रिव्हिजन. दॅट्स वाय फुल टेस्ट, दॅट्स वाय पार्ट टेस्ट आर इम्पॉर्टंट. ठीक आहे. जसंही तुम्ही करत असाल, सो त्यांनी काय होतं ना, त्यांनी आपली ऍक्टिव्हिटी वाढते, फास्ट ऍक्टिव्हिटी वाढते, कॉन्फिडन्स निर्माण होतो. सगळा सिलेबस आहे ना डोक्यात असतो. डोक्यात म्हणजे ऍट माय विल, माझ्या इच्छेनुसार मी रिकॉल करू शकतो. सपोज जर मी काहीच अभ्यास केला नाही किंवा इकडच्या तिकडच्या गोष्टी करत बसलो, आता जास्त मला जो वेळ मी माझं काय गिव्हअप केलं किंवा विल पॉवर कमी दाखवली माझी आता, तर काय होईल, एखादा चॅप्टर माझ्याकडनं राहून जाईल, एखाद दुसरा राहून जाईल. मग त्याचे जे गोष्टी आहेत ना, त्या डोक्यात बसल्या आहेत ना, त्या रिकॉल करायला एक्झाम मध्ये अवघड जातील. कळतंय मी तुम्हाला काय म्हणतोय? तो कॉन्फिडन्स आहे ना, कॉन्फिडन्स तो तेव्हा येईल जेव्हा तुम्ही या 10-12 दिवसामध्ये पूर्ण ताकदीने भिडाल. आणि शेवटचे जे बेटा कसं असतं, जेव्हा पण आपण रनिंग रेस बघत असाल किंवा काही बघत असाल, फायनल खूप गोष्ट मॅटर करते. फायनल शेवटचे 200 मीटर, शेवटचे 100 मीटर, शेवटचे 50 मीटर, शेवटचे 10 मीटर खूप मॅटर करतात. कारण त्या 10-50 मीटर मध्ये जर तुम्ही चांगल्या लेवलची प्रिपरेशन असेल तुमची, तर कोणीतरी तुम्हाला हरवू शकतं जास्त मेहनत करून. किंवा जर तुमची कमी प्रिपरेशन असेल तर तुम्ही जास्त मेहनत करून त्या प्रिपरेशनला, म्हणजे त्या दुसऱ्याच्या कॉम्पिटिटरच्या प्रिपरेशनला बीट करू शकता. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी परीक्षा तुमची बघितल्या जाईल, दॅट इज ओनली वन थिंग, की तुम्हाला रोज असा आतून आवाज येईल की माझ्याकडनं होणार नाही, मला वाटतं झालं आता माझं, मला वाटतं मी रिपीट करावं, मला वाटतं कुठले तरी जे आता व्हिडिओज येत आहेत की विदाऊट काय म्हणतात त्याला, कमी मार्क्सला हे कॉलेज मिळते, कमी मार्क्सला ते कॉलेज मिळतंय, त्याच्या मागे जाऊ आपण. माइंड विल ट्राय टू फाइंड इझी सोल्युशन्स, की पटकन कस तरी कोणीतरी काहीतरी देऊन दे मला. या मेंटल फॅटिग जे आहे ना, हे देव तुमची परीक्षा घेत असतो. देव असं फक्त तुम्हाला सांगतो की बघा हे लेकरू आहे का, चला याच्या डोक्यात टाकू आपण, याच्या डोक्यात टाकू, चल तुझ्याकडनं होत नाही, मग तू तेच ऐकतो, तुझ्याकडनं होत नाही. त्यावेळेस म्हणायचं येस माझ्याकडनं होईल, आणि परत कामाला लागायचं. तो आवाज हळूहळू कमी होईल, आणि मग येस आतून आवाज येईल की नाही, आय कॅन डू इट. दॅट्स हाऊ थिंग्स वर्क. सो एका मायक्रो स्टेप मध्ये गिव्हअप नाही करायचं, आपल्याला बेटर होत जायचंय. ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला हे 10-12 दिवस शेवटचे तुमच्या लक्षात राहतील.
सो बी गिल्ट फ्री, बी ओपन, ठीक आहे, बी एक्सप्रेसिव्ह, ॲज एक्सप्रेसिव्ह यू कॅन. एक शेवटची तुमची मी भाग मिल्खा भाग एक पिक्चर, मी पिक्चर फार बघत असतो. भाग मिल्खा भाग मध्ये जेव्हा पाकिस्तानमध्ये मिल्खा सिंग यांची रेस होती, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ते पाकिस्तानचे जे कोच होते, आता मिल्खा सिंगच्या जो पॅरलल, त्यांचं मला नाव आठवत नाही, ते 2 नंबरचे रनर होते पाकिस्तानचे. आता मिल्खा सिंगला ते पाकिस्तानचे कोच म्हणाले की ये तुम्हारी जिंदगी की आखरी रेस साबित हो सकती है, दिस कॅन बी लास्ट रेस ऑफ युअर लाईफ. तर मिल्खा सिंगचा एकदम छान डायलॉग त्या पिक्चर मधून मला आठवतो, दॅट इज, तो एकच म्हणतात, तो दौडूंगा भी वैसे. ते म्हणतात लास्ट रेस असू शकते की याच्यानंतर तुला धावायला मिळणार नाही, आमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला असा हरवेल. मग मिल्खा सिंग त्याला म्हणता मी पळेल पण तसाच, म्हणजे जर शेवट तुम्ही मला म्हणताय ना, तर मग त्याच ताकदीने मी पळणार आहे. सो एकच एक्झाम आहे ही, शेवटची एक्झाम आहे. अँड बिलीव्ह मी, जर तुम्ही हे क्रॅक केलं आणि तुम्ही करणारच आहात, एकदा तुम्ही सीओईपी किंवा गव्हर्नमेंट कॉलेज जे पण तुम्हाला तुमच्या बेस्टनुसार मिळालं, तिथे गेल्यानंतर ना हा सगळा स्ट्रगल वर्थ वाटेल. एव्हरीथिंग विल बी वर्थ ॲट द एंड ऑफ द डे. सो डोंट गिव्ह एनी स्कोप फॉर निगेटिव्हिटी. निगेटिव्हिटी इज जस्ट अ फॉर्म ऑफ डिस्ट्रॅक्शन विच कीप्स अप पॉपिंग एव्हरी टाइम. है ना, की चला याची परीक्षा घेऊ. देव परीक्षा घेत असतो. आपण बघा, देव एक सिंपल लॉजिक आहे. देव काय बघत असतो? देव हे बघत असतो, 2 गोष्टी देव तुम्हाला देणार, एक निगेटिव्हिटी आणि एक पॉझिटिव्हिटी. त्या दोन्ही गोष्टी देवाच्याच आहेत. म्हणजे सर मला कळालं नाही. निगेटिव्हिटी विल एक्झामिन यू हाऊ मेंटली टफ यू आर. देव परीक्षा घेतो की चला याला थोडंसं टफ गोष्टी देऊ. मग टफ गोष्टी दिल्यानंतर, थोडा निगेटिव्ह थॉट दिल्यानंतर, तुम्ही जर त्याच्या मागे गेला तर देव मग त्याला ओके करतो, मग तुम्ही रडत बसा तिथेच. पण जर तुम्ही त्याला फाईट केलं तर हळूहळू त्या निगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आर यू गेटिंग इट? सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल थॉट्स, जस्ट परफॉर्म आणि डेफिनेटली वी आर गोइंग टू डू गुड, बेस्ट. आणि कमेंट करा इथे, सर येस सर, वी आर रेडी फॉर द फायनल फाईट. नो मॅटर व्हॉट, व्हेर यू आर, आपण तुमचा स्कोर बूस्ट करू. चांगलेतले चांगले क्वेश्चन्स मी घेऊन येईल, तुम्हाला प्रॉपर होमवर्क देईल, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. लेट अस क्रॅक द जर्नी ऑफ फिजिक्स टुगेदर. ऑल द बेस्ट. जर तुमचे अजून काही सजेशन्स असतील, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. 1 तारखेला भेटू. एक गोष्ट तर मी तुम्हाला सांगितलीच नाही, ती काय की लेक्चरचा टाइम काय असेल. लेक्चरचा टाइम काय असेल इथे खाली लिहिलं होतं बघा, मी सांगायला विसरलो. 9 ते 11, सकाळी 9 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत साधारण 2 तासाचे पॉवर पॅक्ड लेक्चर्स असतील. जास्त टाइम पण आपण जास्त द्यायचा नाही त्या लेक्चर्सला, कारण आपल्याला सेल्फ स्टडी पण करायचा आहे. पण 2 तासात मॅक्सिमम क्वेश्चन्स वी विल डू. ठीक आहे, ओके. मी उद्या तुम्हाला प्रॉपर सांगेल की क्वेश्चन्सची फाईल वगैरे ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला कुठे भेटेल. इट विल बी कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या, बाकी सगळं आपण बघू. ठीक आहे, ऑल द बेस्ट.